अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा एक मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला। यापूर्वीच उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड आणि जळगाव येथे मोठ्या प्रमाणात विराट मोर्चे निघाले होते। त्याच्यानंतर हिंगोलीतला एक मोठा मोर्चा इथं लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत तिथे उपस्थित होते। सकाळपासूनच इथे महिला, आबालवृद्ध एका निमित्तानं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे आणि काही वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी पोलिसांनी सुद्धा मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। जवळपास 1001 सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त इथे ठेवण्यात आला आहे आणि त्यानंतर मराठा समाजात ज्या काही मागण्या आहेत या मागण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे। अत्यंत शांततेने आतापर्यंत जी मूक मोर्चा आतापर्यंत झाली आहे त्याच धर्तीवर हा सुद्धा मोर्चा पार पडेल आणि पोलिसांनी एकूणच जवळपास 1000 सगळी पोलीस शिपायासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सगळे नेमलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त इथे ठेवण्यात आला आहे। कॅमेरामॅन तौफिकसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।